करायला पाहिजे. कोकण रोडवर आलेली आहे, मोठ्या प्रमाणात गळती होते. काही सजेशन महानगरपालिकेनं आणि राज्य सरकारला देऊ इच्छित, कारण आम्ही पण एका ह्या मुंबईचे नागरिक आहोत. विरोधी पक्ष आमच्यासारखं हे सगळं जरी असलं तरी जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची आमची तयारी असते, ती समर्थांनी पण समजून घेतली पाहिजे. या ह्याच्यामध्ये ते गळतीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे, त्याचं परिरक्षण करू. टेक्निकल नक्की प्रॉब्लेम काय आहे तो आपण बघितला पाहिजे आणि दुरुस्त केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे गळती होण्याचं नेमकं कारण काय, एखादा सांगा सुटलाय का, सांग्यामध्ये भरावं लागणार आहे, मटेरियल कमजोर झालंय का, हे केलं पाहिजे. पावसाळ्याचा काळ लक्षात घेतात त्याचं ऑडिट आणि सुरक्षिततेचं खात्री करावी. त्याचप्रमाणे कामाच्या दर्जाबद्दलच्या शंकाचं निरसन करून संबंधित कंत्राटदार करून आणि तिथल्या असलेल्या अधिकाऱ्याकडनं त्याची पूर्ण स्पष्टता घ्यावी. आणि ह्या सर्व बाब सार्वजनिक सुरक्षिततेचा असल्यामुळे याच्यावर अतिशय अतिदक्ष होईल. मग आम्ही नागरिक, आम्ही पदाधिकारी, पक्षाने निवडून गेलेले नगरसेवक आणि असलेल्या अधिकारी, सगळ्याच गोष्टी वरिष्ठ अधिकारी नाहीत, त्यांना निवडून दिलेल्या अधिकाऱ्यांनी पण ही काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यात नक्की काय घडलं आहे त्याच्यामधला सांगा सुटलाय का, उत्तराचं स्वरूप आहे. आणि काळजी वाटते. बंद बोगदा आहे, नवीन काय बोगदा आणि काही होऊ आपल्याला मुंबईचं सुरक्षित आणि मनुष्यहानी होता कामा नये, वित्तहानी पण होता कामा नये.